अति अवजड वाहनांना घोडबंदरवर प्रवेशबंदी. कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेल्या घोडबंदर रोड मार्गिकेवर अति अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांची वाहतूक येत्या 6 महिन्यांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. ठाणे वाहतूक शाखेने याबाबत अधिसूचना जारी केली असून या बदलामुळे घोडबंदर रोडवरील कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. उरणच्या JNPT बंदर भिवंडी नाशिक येथून अति अवजड मालवाहू वाहने घोडबंदर मार्गे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात. घोडबंदर रोडच्या दोन्ही बाजूला नव्याने गृहसंकुले उभी राहिल्याने खासगी वाहने आणि सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसची वर्दळ मोठ्या प्रमाणात येथून होते. तसेच या मार्गावर वडाळा घाटकोपर कासारवडली या मेट्रो 4 प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रोच्या कामादरम्यान गर्डर लॉन्चिंग केले जाते. या कामासाठी वाहतुकीत बदल करावे लागतात. तसेच मेट्रोच्या बॅरिकेड्समुळे अनेक ठिकाणी मार्गिका अरुंद झाल्याने वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत ही कोंडी फोडण्यासाठी MMRDने कासारवडवली चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या ठिकाणी मुख्य रस्त्यावर 12 फूट रुंद असलेली एक मार्गिका सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या रस्त्यावर अति अवजड वाहने अडकून खोळंबा होऊ नये यासाठी 6 महिन्यांसाठी वाहतूक बदल लागू केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली.